स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हरतालिका आणि गणेश चतुर्दशी एकाच दिवशी आलेल्या आहेत. तर गणपती बाप्पाचे आगमन आपल्या घरी कधी करायचे आणि हरतालिकाची पूजा ही केव्हा करायची, हे दोन्ही सण एकत्र आल्याने हरतालिकेचा उपवास नेमका कधी सोडायचा, हरतालिकाची पूजा करायची का गणपती बाप्पाची स्थापना करायची, ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करत आहे. आता गणेश स्थापनेच्या दिवशी सकाळी 7:06 तृतीया तिथी आहे आणि नंतर चतुर्थी तिथीही लागत आहे. मग आता काय करायचं आहे, तर हरतालिका व्रत उद्यापन मग कधी करावं, कारण दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी आहे, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात रेंगाळत असतील. 14 सप्टेंबर 2026 सोमवार या दिवशी आलेले आहेत. हे दोन्ही अतिशय पवित्र सण, हरतालिका आणि गणेश चतुर्दशी. हिंदू धर्मात या दोन्ही सणांना विशेष असं महत्त्व आहे. हरतालिका आणि गणेश चतुर्थी ही एकाच दिवशी येत नाहीत, परंतु 2026मध्ये हरतालिका आणि गणेश चतुर्दशी ही एकाच दिवशी आलेल्या आहेत आणि हे दोन्ही सण आपल्याला एकाच दिवशी साजरे करायचे आहे. आता प्रत्येक सणाचं हे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीय तिथीला हरतालिका तृतीया साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी चतुर्थ तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. मात्र 14 सप्टेंबर 2026 रोजी हे दोन्हीही एकाच दिवशी आलेले आहेत. माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा आपण करतो आणि दुसरीकडे विघ्नहर्ता बाप्पाचं देखील आगमन होत आहे. मग आता हे दुहेरी धार्मिक उत्सव आपल्याला या दिवशी पाहायला मिळणार आहेत. 2026मध्ये गणेश पूजेचा मुहूर्त हा सकाळी 11:06 ते दुपारी 1:44 असणार आहे. तृतीया तिथी जरी 7:06 संपत आहे, मात्र सूर्याने ती तिथी पाहिलेली आहे. मग सूर्याने जी तिथी पाहिलेली असते ती तिथी आपण पूर्ण दिवसभर चालते, त्यामुळे हरतालिकेचे पूजन तुम्ही दिवसभर करू शकता. दुपारपर्यंत हरतालिकेचे पूजन करून घ्यायचं आहे आणि संध्याकाळी तुम्ही हरतालिकेचे पूजन ज्यावेळेस करतो त्यावेळेस गणपती देखील तुम्ही दुपारी बसवायचा आहे. आता हरतालिकेच्या पूजनानंतर गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरात करावयाचे आहे. जर तुम्ही हरतालिकेची पूजा ही सकाळी केली तर तुम्ही दुपारी गणपती बाप्पाचे आगमन करू शकता. ज्यांना हे शक्य नाही मुहूर्तानुसार, त्यांनी त्यांच्या पद्धतीने गणपती बाप्पाचे आणि हरतालिकेची पूजा करावयाची आहे. हरतालिकेचे पूजन सकाळी करणे गरजेचे आहे. ज्यांना विधीप्रमाणे पूजा करण्याची सवय आहे त्यांनी तृतीया तिथीत पूजा करावी. हरतालिकेची पूजा ही बाप्पांना दिसायला नको, तर ती तुम्ही कुठे म्हणजे किचनमध्ये हरतालिकेची पूजा जर तुम्ही मांडू शकता, देवाऱ्याजवळ करू शकता हरतालिकेची पूजा. आणि गणपती बाप्पा हे दुसरीकडे, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस गणपतीचं आगमन होत असतं त्यावेळेस आपण डेकोरेशन करतो, गणपतीसाठी स्टेज करतो, मग त्या ठिकाणी तुम्ही गणपतीचं आगमन करू शकता, कारण गणपती बाप्पाने हरतालिकेची पूजा बघावयाची नसते असं आहे शास्त्रात. तर त्याप्रमाणे तुम्ही हरतालिकेची पूजा तुमच्या देवघरापाशी, म्हणजे ज्या ठिकाणी तुमचं देवघर आहे त्या ठिकाणी तुम्ही हरतालिकेची पूजा करू शकता. आणि गणपती बाप्पा तुम्ही ज्यावेळेस आणता त्यावेळेस तुम्ही हॉलमध्ये देखील गणपती बाप्पाची स्थापना करू शकता, त्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांना बसवू शकता. आता भक्तिभावाने ही दोन्ही व्रतं केली पाहिजे, त्यामुळे हरतालिकेची पूजा आणि हरतालिकेचा उपवास हा 14 सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी करावायचा आहे. परंतु या दिवशी जरी तृतीया पूर्ण दिवसभर चालणार असली तरी हरतालिकेची पूजा ही मात्र आपल्याला शक्यतो सकाळी तृतीया ती सुरू असतानाच करावयाची आहे. आणि उद्यापन कसं करायचं, तर बघा, सकाळी लवकर उठून तुमची साफसफाई करून घ्यायची, स्नान करून घ्यायचं, नित्य कर्म जे काय आहे ते तुम्ही करून घ्यायचे, देवाची पूजा, त्यानंतर हरतालिकेची पूजा व्यवस्थितपणे पार पाडा. सकाळी 11 वाजल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करावयाची. हरतालिकेचा उपवास जो आहे तो 14 तारखेला पूर्ण दिवसभर करायचा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला हा उपवास तुम्हाला सोडायचा आहे. घरामध्ये गणपती बाप्पा आणले जात नाहीत म्हणजे त्याप्रमाणे, परंतु गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला त्याच दिवशी करावयाची आहे, कारण हरतालिका आणि गणपती बाप्पाचं आगमन हे एकाच दिवशी आलेलं आहे. आता हरतालिकेची पूजा तुम्ही सकाळीच करायची आहे आणि दुपारी गणपती बाप्पाचं आगमन आपल्या घरी तुम्ही करू शकता.
आता त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी 7:30 ते सकाळी 9 वाजेपर्यंत बघा, 7:30 ते 9 वाजेपर्यंत या 1.5 तासात राहुकाळ असणार आहे. 7:30 ते 9 वाजेपर्यंत सकाळी राहुकाळ असणार आहे. त्यामुळे 7:30 वाजता राहुकाळाला सुरुवात होईल ते सकाळी 9 वाजेपर्यंत राहुकाळ असणार आहे. मग या राहुकाळात देखील तुम्हाला हरतालिकेची पूजाही करता येणार नाही. एकतर तुम्ही सकाळी 7 वाजेपर्यंत तृतीया तिथी सुरू असतानाच ही पूजा करावयाची आहे, किंवा तुम्ही राहुकाळ संपल्यानंतर म्हणजेच सकाळी 9 वाजून गेल्यानंतर तुम्ही ती सकाळी 11 वाजेपर्यंत हरतालिकेची पूजा करू शकता. त्यानंतर सकाळी 11 नंतर तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता. हरतालिकेचं विसर्जन आपल्याला 14 तारखेला अजिबात करायचं नाही. तर आपल्याला हरतालिकेचे विसर्जन हे 15 तारखेला करायचं आहे. आता कारण या दोन्ही पूजेलाही खूप महत्त्वाचं स्थान आहे. मग माता पार्वती आणि भगवान शिवांची पूजा आराधना आपल्याला त्याच दिवशी करायची आहे आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं देखील आगमन त्याच दिवशी आहे. म्हणजे तो उत्सव देखील आपल्याला साजरा करायचा आहे. एकाच दिवशी ते दोन्ही व्रत आलेले आहेत. त्यामुळे जरी हरतालिकेचे पूजन आपण सकाळी केलं तरी संध्याकाळी आपल्याला त्याची विसर्जन करावयाचे नाही. तर ते विसर्जन हे आपल्याला विसर्जनाचा विधी हा दुसऱ्या दिवशी करावयाचा आहे. 11:20 त्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या स्थापनेचा जो शुभ मुहूर्त आहे त्या दिवशी त्या मुहूर्तावर तुम्हाला घरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना करावयाची आहे. त्यानंतर गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस खूप आनंदाचं वातावरण असतं. मग गणपती बाप्पाची पूजा आरती वगैरे तुम्ही करू शकता. आता हरतालिकेचा जो उपवास आहे तो तुम्ही 14 तारखेला दिवसभर करायचा आहे आणि 15 तारखेला तुम्हाला हरतालिकेचा जो उपवास आहे तो सोडायचा आहे. तर 15 तारखेला ऋषीपंचमी आणि ऋषीपंचमीच्या दिवशीसुद्धा तुम्ही जर कोणाचा उपवास असेल तर हा उपवास देखील तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडला जातो. मग ज्या महिला हरतालिका आणि ऋषीपंचमी या दोन्ही जर उपवास करत असेल तर त्यांनी देखील दोन्ही दिवशी उपवास करायचा आहे आणि 16 तारखेला हा उपवास तुम्हाला सोडावयाचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. ऋषीपंचमीचा उपवास हा संध्याकाळी सोडत असतील तर त्यांनी 15 तारखेला संध्याकाळी सोडावा. आता ज्या महिला ऋषीपंचमीचा उपवास धरत नाही त्यांनी हरतालिकेचा उपवास हा 15 तारखेला सोडू शकता. आता ह्या दोन्ही सणांचे फळं देखील उत्तम आपल्याला प्राप्त होतात. अत्यंत महत्त्वाचे हे दोन्ही सण आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने आपण हे दोन्ही सण साजरे करणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला हरतालिका आणि गणपती बाप्पाचे आगमन हे एकाच दिवशी आल्याने तुम्ही या पद्धतीने दोघांचेही स्वागत करू शकता, दोघांचीही पूजा करू शकता. श्री स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.